जम्मू कश्मीर के पहलगाम में हाल ही में हुए आतंकवादी हमले में निर्दोष पर्यटकों की शहादत के बाद भारत ने कड़ा और निर्णायक कदम उठाया है। भारतीय वायुसेना ने पाकिस्तान में घुसकर ऑपरेशन सिंदूर के तहत एक विशाल एयर स्ट्राइक अभियान चलाया, जिसमें 250 से अधिक आतंकवादी मारे गए। यह कार्रवाई भारतीय सेना द्वारा किए गए बदले का प्रतीक मानी जा रही है, जिससे पूरे देश में उत्साह और संतोष का माहौल है। मोदी है तो मुमकिन है। मोदी एकमेव असे नेते की जगाच्या आपल्या भारताला जगपटलावर आणून या देशाला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवलेला आहे आणि मोदीमुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत आणि मोदींनी ह्या दहशतवादाचा नायनाट करण्याची शपथ घेतलेली आहे। ही परिपूर्णपणे तडीस नेणारा हा एकमेव नेता आहे। नाही त्यांना काहीतरी त्यांच्या स्ट्रॅटेजिक ह्या असतात, स्ट्रॅटेजिक असतात, त्या गोष्टीमुळे त्यांना ह्या गोष्टी वेळी अवेळी सगळ्या गोष्टी योग्य वेळ पाहूनच करावे निर्णय घ्यावे लागतात। नाही, हे पूर्ण दहशतवाद समूळ नष्ट झाला पाहिजे। ही पूर्ण जगाची शोकांतिका आहे। कारण नसताना आपल्या हिंदू लोकांवर अत्याचार करून हे लोक गोळीबार करतात। त्यामुळे ह्या संपूर्ण जगामध्ये हा दहशतवादाचा नायनाट झालाच पाहिजे, हा आमचा आग्रह राहील। नाही, एक उत्कृष्ट काम केलेलं आहे, कारण की हे करायलाच पाहिजे। आणि जसे त्यांनी आपले 26 का 28 लोक जे मारले, तर त्याच्या 10 पट म्हणजे 280 कमीत कमी त्यांना टिपायला पाहिजे। म्हणजे पुन्हा ते असं निरपराध आणि जे लोक पर्यटक आहे त्यांच्यावर हल्ला करण्याची त्यांनी हिम्मत सुद्धा करू नये। आणि हे अनेक वर्षापासून चालूले, आणि हे आताशी ह्या 10 वर्षामध्ये त्यांच्यावर थोडाफार वचक बसतोय। पहिले तर मन मानेल तसं ते सगळं करत होते, कारण की पूर्ण सरकार त्यांच्या फेवर मध्ये होती। आता ही भाजप सरकार जी आलेली आहे ती थोडंफार तरी त्यांना प्रत्युत्तर देते, म्हणून थोडाफार आपल्याला म्हणजे नागरिकांना सुद्धा हिम्मत आहे किंवा सेफ आहे आपण। पण 10 पट करायला पाहिजे ह्याच्या, हे जे केलेले त्याच्या 10 पट। आपण म्हणतो 10 पट, परंतु फक्त आता की थोडंच पाकिस्तानमध्ये घुसलेलं आपलं असं वाटत नाही का पूर्णच पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करावा? नाही, तिथले सुद्धा निरपराध जे लोक आहेत तिथले सुद्धा मरू नये, की जे ह्याच्यामध्ये सामीलच नाहीये। त्यांना काही घेणं देणं नाही, फक्त काम धंदा करणारे समजा व्यापारी असतील, फॅमिलीवाले असतील, त्यांनाही होऊ नये ना। आपल्याकडे होऊ नये हे जसं म्हणतोय तसं तिकडे होऊ नये, पण वाईट लोकांना म्हणजे दहशतवादी म्हणा किंवा त्यांना साथ देणाऱ्यांना किंवा जे हिंदू विरोधी आहेत त्यांना तर म्हणजे मारायलाच पाहिजे त्यांनी। माझा हा जो हल्ला भारताने केलेला आहे तो अगदी योग्य आहे। पाकिस्ताननी ज्या तऱ्हेचा आपल्या टुरिस्टवर हमला केला होता तो अगदी भ्याड आहे, आणि आपल्या इथलं टुरिझम इतकं चांगल्या तऱ्हेने डेव्हलप होत होतं, तर ते सगळं नुकसानीमध्ये येत आहे। तर पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता हे करणं फार आवश्यक होतं। आपण जर हे नाही केलं तर पाकिस्तान परत हेच करत राहील। त्याच्याकरता त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर, त्यांच्या आतंकवादीच्या ह्याच्यावर हे हल्ला केलेला हे चांगलं आहे। त्यांचे सगळे आतंकवादीचे सगळे उद्ध्वस्त करून टाकायला पाहिजे, मी या मताचा आहे। आपलं असं वाटत नाही का की हमला करायला उशीर झाला म्हणून? नाही, ते सर प्लॅनिंग करून केलेलं आहे सर। ते असं उगीच पहिले हे करून करायचं याच्यात अर्थ नव्हता। तो कुठे कोण काय आपली तयारी नव्हती, त्याच्यामध्ये आपली सगळी तयारी करून केलेलं आहे ते प्रॉपरली। इतक्या दिवस ते नुसतं असे बसलेले नव्हते, सगळी नीट तयारी केली आणि त्याच्यानंतर कुठे काय करायचं ते पलटवार करतील याचा सगळा विचार करून केलेला आहे। निष्पाप मोदीजींना निष्पाप लोक मारायचीच नाहीत, त्यांना फक्त त्यांचे आतंकवादी आणि त्यांचे सगळे आतंकवादी चालणारे सगळे ट्रेनिंग सेंटर्स जे आहेत ते सुद्धा त्यांना सगळे उद्ध्वस्त करायचे होते। आणि त्यांनी प्रॉपर आपल्याकडे सॅटेलाइटच्या ह्याच्यामुळे कुठे चालतात, कुठल्या एरियात चालतात हे सगळं नीट आपल्या आर्मीला माहिती होतं। त्यांनी बरोबर तिथेच टार्गेट करून केलेलं आहे ते बस।